मराठा आरक्षणावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर दिसून आला। भाजपसह महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। मराठा आरक्षणाचा पेच सुटण्याऐवजी तो वाढत आहे। ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गावागावात यावरून उभी दुफळी दिसून येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडलंय, पण आता त्यांनी पवित्रा बदललाय। सरकारसोबत त्यांनी दुरूनच हा सर्व खेळ पाहणाऱ्यांना विरोधकांना जाब विचारलाय। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले पाहिजे की नाही। जर विरोधक भूमिका मांडत नसतील, स्पष्ट करत नसतील, तर सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, वाट पाहू नये, असं मत जरांगे पाटील यांनी मांडलंय। त्यांनी पहिल्यांदा विरोधकांना थेट भूमिका मांडण्याचं आवाहन केलंय। सत्ताधारी अनेक दिवसांपासून विरोधकांवर या प्रकरणी आरोप करतायत, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत। जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर सत्ताधाऱ्यांना बळ मिळाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।